नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण कढाई पनीरची रेसिपी बघणार आहोत. एकदम रेस्टॉरंट आणि हॉटेलपेक्षाही भारी लागणारी ही रेसिपी एक सिक्रेट मसाल्यासह. तर चला बघूया त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते. तर हा आहे आपला कढाई पनीरचा सिक्रेट मसाला. दालचिनी मोठा तुकडा घेतलेला आहे, वेलची घेतलेली आहे दोन्ही प्रकारच्या, 5 मिरे आणि काळी मिरी 5 घेतलेली आहे, जिरा 1 चमचा, धणे 1 चमचा आणि सोप घेतलेले आहे 1 चमचा, काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहे सुक्या ते 2 आणि 1 साधी लवंगी मिरची घेतलेली आहे तिखटपणासाठी. तेजपत्ता घेतलेला आहे, हा आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. तर पुढचं साहित्य आणखीन बघूया. कसुरी मेथी अर्धा चमचा घेतलेला आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, धणा पावडर 1 चमचा, आलं लसूण पेस्ट 1 ते 1.5 चमचा घेतले आहे, 4 टोमॅटोंची मी पेस्ट केलेली आहे, 3 ते 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 250 ग्रॅम मी पनीर घेतलेला आहे, चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे त्याचे, 5 ते 6 चमचे दही घेतलेला आहे आणि इथे शिमला मिरची, टोमॅटो, कांदा चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे. टोमॅटोच्या बिया आपल्याला इथे काढून मगच आपल्याला चौकोनी तुकडे करायचे आहे. आणि फ्रेश क्रीम इथे आपण वापरणार आहोत. आता हे सुके मसाले आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. फक्त आपल्याला याचं मॉइश्चर कमी करायचं आहे, जास्त भाजायचे नाही आहे. तर हे आपण सर्व साहित्य भाजून घेणार आहोत. हा मसाला तुम्ही भाजीसाठी वापरला तर रेस्टॉरंटची भाजीसुद्धा ही यापुढे फिकी पडेल आणि घरातलेही तुमच्याकडे सारखी मागणी करतील की कढई पनीरची भाजी बनवा म्हणून. ह्या प्रकारे बघा आपला मसाला भाजून झालेला आहे. जास्त आपल्याला इथे जाळायचा नाही आहे आणि मग आता दगडी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर वाटला तरीही चालेल, जास्त बारीक करायचं नाही, आपल्याला थोडासा जाडसर ठेवायचा आहे. तर हे बघा ह्या प्रकारे आपला मसाला जो आहे तो कुटून झालेला आहे. तर पुढची तयारी करूया आपण. तर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा बटरमध्ये पनीरचे तुकडे जे आहेत ते गोल्डन ब्राऊन परतून घेणार आहे. जास्त आपल्याला फ्राय करायचे नाही आहे. जर समजा तुमच्याकडनं जास्त परतले गेले तर तुम्ही ते कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून भाजी होईपर्यंत किंवा मसाला परतेपर्यंत ठेवले तरीही नरम होतात पनीर. तर ह्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. हे बघा कसे गोल्डन ब्राऊन पनीर जे आहेत आपले ते तळले गेलेले आहेत. तर हे बघा ह्या प्रकारे आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये थोडंसं बटर टाकून मी शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा जो आहे तो परतून घेणार आहे. जास्त शिजवायचा नाही आपल्याला, फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्याचा कुरकुरीतपणा जो आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला ते मीडियम गॅसवर परतून घ्यायचे आहे. तर एका प्लेटमध्ये मी हे सर्व एकत्र काढून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे मी बटर घेतलेला आहे आणि बटर जळू नये त्यासाठी मी आता 1 ते 1.5 चमचा इथे तेल टाकलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास फक्त तुम्ही तेलामध्ये जरी केली तरीही चालेल, पण बटरनी चव छान लागते. आता बटर आपलं गरम झालं आहे, त्यामध्ये मी जिरे आणि तेजपत्ता परतून घेणार आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकून आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. कांदा आपला लवकर परतावा त्यासाठी मी त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपण कांदा जो आहे तो परतून घेणार आहोत. तर हे बघा ह्या प्रकारे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकून पुन्हा एकदा मी परतवून घेणार आहे. कारण आपल्याला आलं लसूण पेस्ट आहे त्याचा कच्चेपणा आहे तो घालवायचा आहे. या प्रकारे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. छान परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट टाकून पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजीही दिसताना छान दिसते. तर ह्यावर आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहोत तेल सुटेपर्यंत. तर हे बघा किती छान दिसतंय ना, तेलही सुटलेलं आहे आपल्या भाजीला आणि आपण पुन्हा एकदा आता ते परतवून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहे.
हळद, लाल तिखट टाकणार आहोत, धना पावडर टाकायची आहे. त्यानंतर आपण कुटलेला जो मसाला होता तो 1 ते 1.5 चमचा मी येथे टाकलेला आहे. ह्या मसाल्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये दही टाकून घेणार आहोत. दही टाकायच्या अगोदर आपल्याला थोडंसं ते फेटून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपण ते मसाल्यामध्ये टाकणार आहोत. तर पुन्हा आपल्याला एकदा हे परतवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आहे. तर हे बघा, छानसं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे चौबाजूने. मसाला आपला छान परतून गेलेला आहे. तर त्यानंतर आपण कसुरी मेथी टाकणार आहोत. याने ही भाजीची चव खूप छान लागते, एक वेगळी चव येते भाजीला. तर हे बघा, मसाला छान आपला परतला गेलेला आहे. तर ह्यामध्ये आपण अर्धा ग्लास गरम पाणी टाकूया. टोटल मी याच्यामध्ये अर्धा ते 1 ग्लास मिळून पाणी टाकणार आहे. जास्त ग्रेव्ही आपल्याला पातळ करायची नाही आहे. ह्या भाजीची ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी घट्टसर असते. त्यानंतर आपण तळलेले पनीर, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा सर्व त्यामध्ये टाकून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपल्याला ते सर्व व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे. 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवून मीडियम गॅसवर आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे. तर हे बघा, ह्या प्रकारे आपली कढई पनीरची भाजी तयार होत आलेली आहे. आणि एक आता सिक्रेट आपल्याला त्यानंतर पुन्हा एकदा टाकायचं आहे, ते राहिलेलं आहे. क्रीम आपल्याला यामध्ये टाकायची आहे. 4 ते 5 चमचे मी इथे क्रीम घेतलेले आहे. गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे, गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही आहे. आणि थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. क्रीम टाकल्यावर आपल्याला भाजी जास्त शिजवून द्यायची नाही आहे. तर हे बघा, ह्या प्रकारे आपली कढई पनीर इथे तयार झालेली आहे. सिक्रेट मसाल्यासह अशी तुम्ही घरी नक्की करून बघा. इथे मी गॅस बंद केलेला आहे. आणि तुमच्याकडे जर क्रीम नसेल तर दुधावरची जी मलाई असते ती इथे वापरली तरीही अप्रतिम चव लागते. आणि अशी भाजी घरी बनवल्यानंतर नक्की 1 चपातीऐवजी 2 चपाती तुम्ही नक्की खाल. तर कशी वाटली तुम्हाला कढई पनीरची माझी रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.